नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम। सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम। वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। हात वर करून जोरानं जयकार द्यायचं। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातस्मरणीय शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनि राजों की, आज के आनंद की, सत्वेषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देव। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू दे। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानी जनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे। अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भविजीव। उन्नतम मानसम यस्य भाग्यम तस्य समुच्चतम नोन्नतम मानसम यस्य भाग्यम तस्या समुन्नतम। उन्नतम मानसम, मानस म्हणजे विचार, हृदयातील भाव, मनातील भावना आणि परिणाम। जेवढे उन्नत म्हणजे उज्ज्वल आणि जेवढं ब्रॉड माइंडेड उच्च असतात तेवढंच भाग्य सुद्धा त्या जीवाचं उज्ज्वल बनत असतं। आणि जेवढं न उन्नतम मानसम, मन जेवढं आपलं संकुचित हलकं असेल तसं भाग्यसुद्धा तस्य असमुन्नतम, भाग्यसुद्धा तसं समुच्चन म्हणजे नाही, भाग्यसुद्धा संकुचित बनतं।
तुमचे आमचे आजचे विचारच भविष्यातील जीवनाची दिशा आणि दशा ठरवत असतात. त्यामुळे भविष्यातील दशा जर योग्य ठिकाणी आपली योग्य व्हावीशी वाटत असेल तर वर्तमानमध्ये आपली दिशा योग्य असणं फार गरजेचं आहे. म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये आज आपण अनुशासित केलेलं जे जीवन आहे ते उद्याच्या प्रगतीसाठी, यशस्वी होण्यासाठी आणि उज्ज्वल बनण्यासाठी निमित्त असतं. तो मूल स्तोत्र असतो, तो मूल मंत्र असतो. काही लोक अंधश्रद्धेच्या भावनेतून, काही लोक भोळ्या भक्तीच्या भावनेतून आमच्याकडे येत असतात आणि ती लोक, महाराजजी थोडं घरगुती विषय असा आहे, थोडं असं आहे, थोडं एक मंत्र देता काय, थोडं काहीतरी देता काय, काही सांगता का, असं विचारायला येत असतात. प्रत्येकाच्या मनात स्वार्थ असतो असं नाही, पण ज्यावेळी आपला परिवार सुखी असतो त्यावेळेलाच आपण धर्मध्यान चांगलं करू शकतो. आपल्या परिवारामध्ये सुख, आनंद, शांती, समाधान असेल तर मंदिरात आल्यानंतर सुद्धा, भले ती 5 मिनिटं असू दे, 10 मिनिटं असू दे, भगवंतांची भक्ती, गुरूंची सेवा करत असताना सुद्धा मन शांत, समाधानपूर्वक ते करत असतो. म्हणून मी कायम सांगत असतो की धर्माची सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून केली पाहिजे. मंदिरात धर्म शिकण्यासाठी यायचं असतं, मंदिरात धर्म करायसाठी यायचं नसतं. आणि शिकलेला जो धर्म आहे मंदिरातला, तो आपल्या परिवारामध्ये आणि बाहेरच्या जगामध्ये आपल्या आचरणाच्या माध्यमातून तो करायचा असतो. पण आपण मंदिरातला धर्म मंदिरातच करतो आणि मंदिरातच सोडून परत आपल्या परिवारात, व्यवसायामध्ये आणि बाहेरच्या जगात जाताना परत आपण पूर्वीसारख्या असंस्कारामुळं आपण तसंच जगण्याचा प्रयत्न करतो. पण वास्तविक धर्माची व्याख्या ही कुठल्या क्षेत्रावर, कुठल्या स्थानावर असत नाही. ज्या महापुरुषाच्या अत्यंत धाडसी नेतृत्वामुळं, अत्यंत बुद्धी कौशल्य, व्यवहार कौशल्याच्या निमित्ताने आपल्या बाहुबली क्षेत्राची बाहुबली म्हणूनच ओळख राहिली, असे एलाचार्य विद्यानंदीजी महाराज, त्यांना 1985 सालाच्या दरम्यान, 80-85 साला दरम्यान आपल्या भागामध्ये, त्यावेळेला साधू संत फार कमी होते आणि प्रभावी विचार मांडणारे साधू तर अजून कमी होते. आणि त्याच्यामध्ये सगळे साधू चांगले होते, ते आपल्या आपल्या आत्मचिंतनामध्ये, आपल्या आपल्या धर्माच्या या बाह्य अंतरंग व्यवस्थेमध्ये सगळेच चांगले होते. पण स्वपर कल्याण, की माझ्या आत्म्याच्या कल्याणाबरोबर इतरांचं सुद्धा कल्याण करणं गरजेचं आहे, अशा विचारानं जगणारे साधू, व्यवहार कौशल्यपूर्ण साधू आणि व्यावहारिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान, धार्मिक ज्ञान प्रत्येक साधूंच्याकडे होतं. पण व्यवहाराला सुद्धा घेऊन गेलं पाहिजे असं म्हणणाऱ्या साधूंच्यामध्ये सर्वोत्कृष्ट स्थान कोणाचं असेल तर ते एलाचार्य महाराजांचं होतं. त्यामुळं त्यांचं प्रवचन ऐकायला लोक भरपूर जमणार. 17 वर्ष क्षुल्लक अवस्थेमध्ये फक्त आहार आणि निहार ह्या 2 गोष्टीलाच ते लायब्ररीतनं बाहेर येत होते, ग्रंथालयातनं. 17 वर्षे केवळ त्यांनी स्वतःच्या तरुण अवस्थेमध्ये केवळ धर्म अध्ययन, ज्ञान अध्ययनाचं अत्यंत पवित्र पावन कार्य त्यांनी केलं. अशा त्या विद्यानंदी महाराजांचं एकदा प्रवचन ऐकायला का झोपायला आहे. अत्यंत प्रवचनाची भूमिका एका समाजानं ठेवली, ती तारीख घोषणा झाली आणि त्या तारखेला धर्म कुठे
आणि कसा ह्या विषयावर प्रवचन ठेवण्यात आलं. आता विद्यानंद महाराजांच्या सारख्या महाराजांचं प्रवचन एका चौकामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांच्यासाठी खुलं आहे. एक 15 दिवस अगोदर घोषणा झाली, त्याची चर्चा आत्तासारखं व्हॉट्सअप नव्हतं, त्यावेळेला अशा माध्यमातून सगळीकडे त्याचे प्रचार प्रसार झाला आणि त्या गावामध्ये इतकी लोक जमली. आणि महाराज आता विशेष प्रवचन म्हणजे 1.5-2 तास तरी निवांत बोलणार, कारण ती विद्येचं माहेर होतं, विद्येचा सागर होता, ज्ञानाचा भंडार होता. म्हणजे 1.5-2 तास ते बोलणार. म्हणून लोकांनी अत्यंत भक्तिपूर्वक भावनेपूर्वक त्या ठिकाणी आले. प्रवचनचं टायमिंग झालं, महाराज 5 मिनटं झालं आले नाहीत, 10 मिनटं झालं आले नाहीत. प्रवचनाचं टायमिंग संपलं, अर्धा तास लेट झालं, महाराजजी आले नाहीत. लोकांच्या चुळबुळ चालू झाली आणि महाराजजी एकदम आले, स्टेजवर बसले. ह्या ताई जसं सूत्रसंचालन करत आहेत तसं त्यावेळी ज्यांनी आपली भूमिका प्रास्ताविक 5 मिनटं मांडायचं मांडले. आमच्या प्रतिभास्थलीच्या आमच्या छोट्या छोट्या मुलींनी अत्यंत सुंदर असं गुरूंचं आचार्यशींचं मंगलाचरण या ठिकाणी केलं. तसं त्यावेळेला कोणीतरी प्रवचनाचं मंगलाचरण केलं असतील. आणि या सगळ्या प्राथमिक भूमिका संपल्यानंतर आचार्यशींना निवेदन करण्यात आलं आणि आचार्यशींनी आपलं प्रवचन करण्यास सुरुवात केली. अत्यंत विद्वान माणूस. आचार्यशींनी आपलं 10 मिनिटंच प्रवचन केलं आणि त्या 10 मिनिटात आचार्यशींनी सांगितलं, ग्रंथात धर्म नाही, ग्रंथात देव नाही, पंथात देव नाही, हृदयात देव माझ्या, विश्वात देव नाही. असं म्हणून प्रवचनाची सुरुवात केली आणि प्रवचनाचा शेवट त्यांनी करताना 10 मिनिटात एवढंच सांगितलं, शेतकऱ्याच्या खुरप्यामध्ये, दुकानदाराच्या तराजूमध्ये, चालणाऱ्याच्या पावलामध्ये, बघणाऱ्याच्या दृष्टीमध्ये, बोलणाऱ्याच्या शब्दामध्ये, काम करणाऱ्याच्या हातामध्ये, व्यापाराच्या वही आणि पेनामध्ये धर्म बसलेला आहे. धर्म बाकीकडे कुठेही नाही. लोकांना कळना. धर्माची व्याख्या करत असताना आचार्यशींनी ही धर्माची व्याख्या काय केली? त्यावेळेला आचार्यशींनी सांगितलं, शेतकऱ्याच्या खुरप्यामध्ये धर्म आहे. म्हणजे शेतकरी ज्यावेळी आपल्या शेतामध्ये काम करतो त्यावेळी दुसऱ्या जीवांना सुरक्षित ठेवून आपल्या शेताची जिथं लागवड पीक करतो, त्या शेतकऱ्याच्या त्या खुरप्याचा वापर करत असताना त्याच्या अहिंसा धर्मामध्ये त्याचा धर्म लपलेला आहे. धर्म दुसरीकडे कुठं लपलेला नाही. व्यापाराच्या तराजूमध्ये धर्म आहे. म्हणजे ज्यावेळेला आपल्या समोर एखादा ग्राहक येतो त्यावेळी तो दुकानदार त्या ग्राहकाशी प्रामाणिकपणे राहून सत्य विचाराचा विचार करून त्याच ग्राहकाला योग्य मापूनच जिथं आपलं धान्य किंवा जे काही पदार्थ आहे तो देतो. त्या व्यापाऱ्याच्या त्या तराजूच्या प्रामाणिकपणामध्ये धर्म आहे. धर्म दुसरीकडे कुठं नाही. चालणाऱ्याच्या पावलामध्ये धर्म आहे. म्हणजे जे पाऊल स्वतःच्या कल्याणासाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी जे पाऊल पडतात आणि अशा ठिकाणीच पाऊल टाकावं असं ज्यांना वाटतं, त्या चालणाऱ्याच्या प्रत्येक पावलामध्ये धर्म आहे. बघणाऱ्याच्या प्रत्येक दृष्टीमध्ये धर्म आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीला, माता भगिनीच्या, प्रत्येक पुरुषाला मित्र बंधुतेच्या भावनेतून बघण्याची दृष्टी ज्याच्या नजरेत आहे त्या नजरेतच धर्म आहे. धर्म दुसरीकडे कुठं नाही. अशा पद्धतीच्या विचारांना मांडून आचार्यशींनी 10 ते 12 मिनिटात आपलं प्रवचन संपवलं. लोकांनी विचारलं
की आचार्यजी तुम्ही 10-15 मिनिटातच प्रवचन कसं संपवला? त्यावेळी आचार्यजींनी सांगितलं, लोक गाव चांगलं आहे, लोक अलीकडची शानी आहेत, लोकांना थोडक्या भाषेत सारभूत शब्दामध्ये मी सांगितलो की धर्माची व्याख्या आम्ही तुम्ही जे मूर्तीत मंदिरात नुसता करत बसलोय तो धर्म फार संकुचित आहे. ज्या मंदिरात आम्ही धर्म शिकतो, ज्या भगवंतांच्या विचारांना आम्ही स्वीकारतो, त्या विचारांना प्रत्येक श्वासामध्ये आणि प्रत्येक जीवासमोर गेल्यानंतर त्या धर्माच्या विचारांना आचरणात आणणं हीच खरी धर्माची व्याख्या आहे, नुसता बोलण्यामध्ये धर्माची व्याख्या. आणि हा धर्म स्वीकारण्यासाठी अत्यंत उदात्त मन लागतं. मनाची वैचारिक पातळी अत्यंत उत्कृष्ट विशाल असावी लागते. संकुचित वृत्तीनं धर्म करणारे कधीच लोक धार्मिक धर्मवान असू शकत नाहीत. विशाल हृदय असलं पाहिजे. धर्म करत असताना स्वार्थ असता नसता कामा नये. सेवा करत असताना स्वार्थ असता कामा नये. कुणाला मदत करत असताना स्वार्थ असता कामा नये. प्रत्येकाच्या जीवाला सुख आणि समाधान, शांती आणि आनंद कसा माझ्या निमित्तानं मिळेल आणि मी कसा शांती, समाधान आणि सुख, आनंदी जीवन जगेल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ती खरी धर्मात्म्याची व्याख्या आहे. म्हणून हा धर्म जर तुम्हाला आम्हाला समजावून घ्यायचा असेल तर आमचं मन उन्नत म्हणजे उच्च विचार आम्ही असलं पाहिजे. जे महापुरुष असतात ते सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. राहणीमान त्यांचं साधं असतं आणि विचार उच्च असतात. आज आपलं राहणीमान उच्च झालंय, विचार तुच्छ झालेत. त्यामुळं आईवडिलांना मारण्यापासून भारताच्या संस्कृतीमध्ये पती हाच परमेश्वर मानणाऱ्या भारतीयच्या संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर दुराचार्याला स्वीकारणाऱ्या सैनिक राजाला सुद्धा बाप बोलवायला आल्यानंतर आपल्या पतीला न सोडणाऱ्या चेलना राणीनं आपल्या बापाला सांगितलं की तुमच्या संस्कारामध्ये एवढी ताकद आहे, जर खरोखर तुमचे संस्कार माझ्यावर झाले असतील तर अधर्म स्वीकारलेल्या माझ्या नवऱ्याला सुद्धा एक दिवस जैन धर्म स्वीकारायला लावून त्याचं भवितव्य उज्ज्वल केल्याशिवाय मी तुमच्या घराची पायरी. अशा मुली भारतीय संस्कृतीमध्ये जन्मल्या. लोक अपवादामुळं गरोदर अवस्थेमध्ये आपल्या दारात येणाऱ्या आपल्या मुलगीवर तर विश्वास होता, पण लोक अपवादामुळं मीच राजा, अपवाद असणाऱ्या माझ्या मुलगीला जर स्वीकारलो तर मी प्रजेला काय न्याय देणार या भावनेतून स्वतःच्या मुलीला सुद्धा, बाळ तू जरी बरोबर असलीस तरी लोक अपवाद तुझ्यावर आहे म्हणून मी तुला स्वीकारत शकत नाही म्हणणाऱ्या गरोदर अवस्थेत सुद्धा तिच्या पुण्य आणि तिच्या चारित्र्यावर विश्वास ठेवून जंगलात सोडणाऱ्या अशा त्या अंजनाच्या बापासारखे आई वडील होते. लक्षात ठेवा. अशा भारतीय संस्कृतीमध्ये जन्मणाऱ्या आज महिला, आज या मुली प्रेमाच्या आणि विषयांच्या वासनेच्या आहारी जाऊन आज स्वतःच्या आई वडिलांचा घात आणि स्वतःच्या पतीचा सुद्धा घात करायला मागं पुढं बघत नाहीत. अशी आमची संस्कृती बिघडून गेली. याचं कारण एकमेवच की आपल्या मनामध्ये उदारता नाही, आपल्या विचारांच्या मध्ये दिव्यता नाही, आपल्या भविष्याची आपल्याला काळजी नाही. आणि या दिसणाऱ्या आणि फसणाऱ्या जगामध्ये आम्ही जसं धृतराष्ट्र डोळ्यानं आंधळा होता तसं विवेकानं आंधळा झाला आणि आपल्या चुकीच्या मुलाच्या प्रत्येक चुकीला भावनिक होऊन त्याच्या चुकीला झाकत गेला आणि तोच एक दिवस ह्या सगळ्यांच्या मृत्यूला आणि हस्तिनापूरच्या अस्तित्वाला संपायला तो निमित्त ठरला. लक्षात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जगत असताना ह्या इतिहासाचा कुठंतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे.
या इतिहासाला कुठं तर आपण समजावून घेतलं पाहिजे. ज्यांचं चांगलं झालं त्यांचं चांगलं होण्याचं कारण काय, आणि ज्यांचं चुकीचं झालं त्यांचं चूक होण्याचं कारण काय, हे कारण शोधण्याची कुठं तर आज वेळ आहे प्रत्येकाच्या जीवनात. म्हणून धर्माची व्याख्या फक्त मंदिरापुरतं मर्यादित ठेवू नका. मी एक आई आहे तर माझा मातृधर्म माझ्या मुलांच्या मुलींच्या बाबतीत काय प्रामाणिकपणा शिकवतो ते शिकलं पाहिजे. मी एक पती आहे तर माझ्या पत्नी संबंधीचा माझा पतिधर्म मला काय प्रामाणिकपणा शिकवतो तो आम्ही समजावून घेणं गरजेचं आहे. मी पत्नी आहे तर माझ्या पत्नी धर्माचं प्रामाणिक कर्तव्य काय मला समजून घेतलं पाहिजे. अशी जी प्रत्येक परिवारामध्ये 18 नाती एकमेकाशी जोडलेली आहेत, त्या 18 नातींचा 18 नात्यांचा कर्तव्याचं पालन करणे म्हणजे धर्म आहे. 72 कला असतात. किती कला असतात? 72 कला प्रत्येक पुरुषांच्यामध्ये, प्रत्येक पुरुषाची किंवा माणसाच्या 72 कला असतात. त्या 72 कलांच्यापैकी किमान 2 कला तरी तुमच्या आमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे असं गुरुदेव समंतभद्रजी महाराज सांगत होते. ते 2 गुण म्हणजे माझं कल्याण कसं होईल आणि इतरांच्या कल्याणाला मी निमित्त कसं ठरेल. हे 2 गुण जे प्रत्येक जीवामध्ये असतात, त्या 2 गुणांना जागृत करणं आपण फार गरजेचं आहे. एक गाव होतं. गाव कोणतं ऐकू येत नाही. कुंभोज गाव होतं. गाव अत्यंत आणि लोक अत्यंत चांगली, सूत्रच आहे आपलं. पण हे बाहेरच्या लोकांनी म्हणायला पाहिजे, आपण म्हणून काय करायचं. आपल्याच गळ्यात आपण तांदूळ आपल्याच डोक्यावर आपण तांदूळ टाकून घेण्यात अर्थ नाही. आज सकाळीच मरणकंडिकेमध्ये विषय आलता की स्वतःचं कौतुक स्वतः करून घेणारी लोक जी काही थोडीफार गुण शिल्लक आहेत त्या गुणांचा सुद्धा तिथं ऱ्हास होतो. पण तुम्ही कुंभोजवाले चांगले आहे. मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही सांगतायसा, त्यामुळे तुम्ही स्वतःचं कौतुक करून घेत नाही. मी 2दा तुम्हाला चांगलं म्हणलोय म्हणून माझा त्रास कमी करून तुम्ही आता स्वतःला चांगलं म्हणून घेताय, आणि ते सुरुवातीलाच तुम्हाला चांगलं म्हणलेल्याचा शेवटला मला पश्चाताप होऊ नये याची काळजी तुम्ही सगळ्यांनी घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या कुंभोज गावामध्ये लोक धार्मिक, सगळी चांगली, सगळी लोक विचार. माझा प्रवचनाचा विषय वेगळा होता, पण वात्सल्य सागर महाराजांनी असा लक्षात घ्या असं सारखं म्हणत म्हणत मला लक्षात आणून दिलं मला आज प्रवचन काय करायला पाहिजे. आणि त्या गावातील लोक सगळी जरी धार्मिक असली, विचार जरी चांगले असले, तर गैरसमज करू नका. पण एक उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. शेतामध्ये एकरा 150 टन जरी ऊस निघला तरी 4 मरकी ऊस त्या शेतात असतातच. तसं कुठं जरी गेला, कारण हे पंचम काल आहे. पंचम कालामध्ये सर्व संपन्न गुण एका व्यक्तीमध्ये कधी असत नाही. एक ना एक दुर्गुण ठरलेला असतो, आणि किती व्यक्ती बाद असला त्याच्यात एक तर गुण चांगला असतो. आपण गुणग्राही होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपण लोकांच्यातले 99 चांगली गुण बघत नाही. एक दुर्गुण असतो, त्या एकाच दुर्गुणाला आम्ही घेतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण त्या दुर्गुणाकडे बघतच राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर अशा पद्धतीनं आपली भूमिका जगत असतो. तो व्यक्ती त्या गावामध्ये, तो एक परिवार होता. ती पत्नी फार धार्मिक, पत्नी फार चांगल्या विचाराची. पतीला धर्म करायला वेळच नव्हता, कारण परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि हालाकीची. रोज काम करावं
सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करावे, पैसे मिळवावेत आणि मग आपल्या परिवाराचं 2 टायमाचं उदरनिर्वाहाचं साधन आणि आपल्याला अपत्य असणाऱ्या मुलींना जगवण्यासाठीचा प्रयत्न, याच्यात एवढं त्याचा वेळ जात होता, त्याला धर्म करण्यासाठी वेळच नव्हता, धर्म समजावून घेण्यासाठी वेळ नव्हता. आणि परिस्थिती अशी झाली की दंगल पिक्चरमधल्या आमिर खानगत त्याला 3-4 मुलीच झाल्या. लहान मुली होत्या तोपर्यंत एका भाकरीत 4 जण खात होत्या. मुली वाढत गेल्या, मुली मोठ्या होत गेल्या, खर्च वाढत गेला, त्यांचं पोशाख, खाणं पिणं, त्यांचं राहणं, शिक्षण, हा खर्च वाढत गेला. मुली मोठ्या होत गेल्या, खर्च वाढत गेला, ह्याचंही वय वाढत गेलं आणि याच्या शरीरातील शक्ती कमी होत गेली. त्यामुळं मिळकत कमी झाली, उत्पन्न कमी यायला लागलं. सत्य कंडिशन आहे, लक्षात ठेवा. हे एवढ्या सगळ्या महिला येतात ना, तुम्ही धर्मपत्नी आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमचे पती नक्कीच धर्मपती आहेत, म्हणून तर तुम्हाला इथं मंदिराकडे पडतो, म्हणून तर महाराजांच्या सेवेसाठी, महाराजांच्या प्रवचनासाठी पाठवतात. सगळेच श्रीमंत आहेत असे नाहीत, लक्षात ठेवा. भारतातल्या अजैन लोकांची एवढी मोठी गैरसमजूत झाली की भारताचा 34% टॅक्स जैन धर्म भरतो, म्हणजे सगळे जैन श्रीमंतच आहेत. पण कुंभोजवाल्यांना तुम्हाला सांगतो, आपल्या जैन समाजातील एक 25% अजून जैन समाज असा आहे की त्यांना रोज कष्ट केल्याशिवाय पोटाला खायला मिळत नाही. अशी सुद्धा परिस्थिती आपल्या समाजातल्या लोकांची. त्यामुळे इथं ज्या माता भगिनी सगळे आलेत, ह्या सगळ्या श्रीमंत घरातल्या आहेत, ह्या सगळ्या उच्च घरातल्या आहेत, संस्कारानं उच्चच आहेत, कुलानं उच्चच आहेत, पण आर्थिक परिस्थितीनं उच्चच घरातील असतील असं नाही. काही लोक सर्वसामान्य कुटुंबातले सुद्धा असतील. तुम्हाला मंदिरात पाठवतात, महाराजांच्याकडे पाठवतात, दर्शन घ्यायला पाठवतात, आहारला पाठवतात, जबरदस्तीने नाही तर कसं तर का होईना आठवड्यातनं एकदा तरी आहारला येतात. निदान बाहेर नाही आलं तर आपल्या घरात चौका लावल्यावर तरी सवळं नेसून राहतो म्हणले. आमचा मिस्त्री राणीताईचं मालक आज सवळं नेसून राहिले होते. मन माझं पाय तिकडेच वळत होतं, माझ्या भावना तिकडे जायच्या होत होत्या की आज ज्या माणसाच्या हृदयामध्ये आत धर्म कोंडून बसला होता आणि तो धर्म प्रगट करताना मनामध्ये भीती किंवा लाज वाटत होती, आज तो माणूस सवळं निसून तिथं पडगाणला उभा राहिला आहे. आज आपण तिथंच आहारला जायला पाहिजे असं मला वाटत होतं. पण पलीकडे ते शान पाषाण कोण, शाने पाषाण काय, शाहूने पाषाण काय, हां शाहूने मानना, हां शानीने मानना. इथे त्यांचा 6-7 दिवस झालं चौकात चालला होता आणि म्हटलं तिथं सोडून इकडे गेलो, महाराज आणि पाहुण्यांच्या घरात लगेच गेलो, असं नाही तुमचं कुंभोजवाल्यांचं कोण ऐकून घेणार. परवा मी तिथं नियम बदलायला गेलो नव्हतो. मी तिथं आज पडगाण 4थ्या फिरीत माझं पडगाण झालं तर पाण्याचा त्याग, एक धान्य सोडून सगळ्या धान्याचा त्याग, मी तपाचा संयमाचा नियम घ्यायला गेलो. अतिशान्या 2-4 गावात लगेच महाराजी मंदिरात जाऊन नियम बदललं आणि दीदीच्या घरात जाऊन आहार केलं. अरे मी घरात असताना माझ्या आईला कधी अर्धी भाकरी ताटात घाल म्हणलो नाही. ज्यावेळी चुकीचा होतो त्यावेळी हाटीला जेवायला गेलो तर पाण्याचा ग्लासमध्ये पाणी भर असं वेटरला कधी मी म्हणलो नाही. एवढं स्वाभिमानानं जगणारा माणूस आज साधू झाल्यानंतर एक दिवस उपास करण्याच्या भीतीनं मी नियम बदलून कसं येईन, कसं तुम्हाला जैन म्हणायचं सांगा. असे विचारच कसे मनात येतात आपल्या.
आणि म्हटलं तिथे गेलो की आणि पाहुणं बघून आहारला गेल्यात असं म्हणायला नको म्हटलो. आणि मी म्हटलं भगवान के घर में देर है अंधेर नाही. मिस्त्री आज सवळं नेसले होते 2-3 दिवस आपण पण म्हटलं वाट बघूया. आता 18 वर्ष मी वाट बघितली त्याची पहिल्या चातुर्मासपासनं. आता म्हटलं आपलं 2 दिवस वाट बघितलं तर काय बिघडतंय बघू देत म्हटलो. आणि मी लगेच रस्ता माझं टर्न. आता माझी गाडी फुल पॉवर टेलर काय लगेच टर्न मारते आणि मी तिथं. पण लक्षात ठेवा आज ही लोक सवळं नेसा लागली. आज या लोकांच्या मनात भाव व्हायला लागले. मुनी महाराजांना आहार द्यायची त्यांच्या मनातली भीती मोडली. प्रत्येक लोकांच्या मनामध्ये धर्म आहे, प्रत्येक लोकांच्या मनामध्ये भावना चांगल्या आहेत. फक्त तो धर्म ती भावना प्रकट होण्यासाठी योग्य काळ आणि योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती निर्माण व्हायला लागते. आणि कुंभोजमधल्या प्रत्येक माणसाच्या हृदयातला तो धर्म उमलण्याची वेळ आणि काळ ह्या चातुर्मासाच्या निमित्तानं चालू. म्हणून तुम्ही धर्मपत्नी आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमचे पती सगळे धर्मराजच आहेत. म्हणून तर तुम्हाला इथं पाठवतात. कोण तुमचे नवरी तुम्हाला म्हटले काय सारखं महाराजांच्याकडे जात आहे चला शेताकडं असं म्हणले? भूमिपूजन आत्ता असते काय केव्हा असते? चातुर्मासात असते नाही ना? मग चातुर्मासातच असते काय? हां त्या दिवशी तेवढं तुम्ही जावा. भूमी पुजायला जाऊ नका. तुमच्या पूज्य नवऱ्यानं तुमची भूमी कशी ठेवल्या ते बघायला जावा. मी भूमिपूजनाचं कशाला उपदेश देऊ? पण काही लोकांचे अशुभ कर्माचे उदय इतके असतात की परिस्थितीच त्या लोकांना तशी वागायला निर्माण करत असते. आणि त्या माणसाला त्याच्या मुलींचं वय वाढत गेलं, खर्च वाढत गेला, ह्याची शक्ती कमी होत गेली, उत्पन्न कमी होत गेलं. आणि त्यामुळं आपल्या जीवनाच्या आनंदी संसारामध्ये मुलांनो मुलींनो सगळीजण लक्ष देऊन ऐका. तुम्ही आता लहान नाही. स्वस्ती आपण लहान आहे का आता? नाही. आपल्याला सगळं चांगलं वाईट योग्य अयोग्य सगळं कळतंय. घराच्या बाहेर पडला, 2 मित्र भेटले, 2 मैत्रिणी भेटल्या, ते मोठ्या घरातले असतील, त्यांची सुखसंपन्न अवस्था व्यवस्थित असेल, तुम्ही त्यांच्यात राहत असताना त्यांच्याबरोबरच्या मैत्री जीवन जगत असताना तुमचं लक्ष तुमच्या आईवडिलांच्या कष्टाकडं आणि तुमच्या आईवडिलांच्या परिस्थितीकडं लक्ष असणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं आहे. कारण ही परिस्थितीची जाणीवच आम्हाला आमच्या धर्माच्या कर्तव्याचं पालन करायला. पण आज तुम्हाला मित्रांच्यात मैत्रिणींच्या जगत असताना त्यांना फिरायला गाडी आहे, त्यांच्या डोळ्याला गॉगल आहे, त्यांच्या अंगावरची कपडे, त्यांच्या खिशातला मोबाईल आणि त्यांचा रुबाब बघून तुम्हाला स्वतःला लाज वाटायला चालू होते. आणि तुम्हाला आईवडिलांच्या परिस्थितीची जाणीव राहत नाही. आणि रोज उठून आपण घरात आईवडिलांना शिक्षण राहिलं बाजूला, नको त्या गोष्टीसाठी आपण आईवडिलांना त्रास देत नको नको त्या व्यवस्था मागत बसतो. महिलांनो, मुलांनो आणि मुलींनो, या सगळ्या बाबांची आणि या सगळ्या पुरुषांची एक व्यथा तुम्हाला सांगतो. ते बोलू शकत नाहीत आणि सहन करू शकत नाहीत, अशी एकच त्यांची अवस्था आहे. तुम्हाला सगळ्या पुरुषांचं इनकमिंग माहिती आहे. आम्ही 200 टन ऊस गेलं, 3000 प्रमाणं, 3500 प्रमाणं. राजू शेट्टीने दंगा केलं, 3000चं 3.5 झालं, 4.25 झाले, 3.5 ऊस गेला, 200 टन ऊस गेलं, 7 लाख रुपये आले. चला गणित गाठले नाही. 2 तोळं सोनं, सगळं गणित घालत बसला तुम्ही. 7 लाख रुपये असंच येतात. ते 7 लाख येण्यासाठी पहिला 4 लाख रुपये तिथं खर्चायला लागलेत. नेमकं आपलं उत्पन्न आपल्या नवऱ्याचं किती आहे काही विचार करत नाही. तुम्हाला नवऱ्याच्या इनकमिंग पैशाचा दरवाजा तुम्हाला माहिती आहे.
पण तुमच्या पुरुषांच्या आउटगोईंगचे दरवाजे तुम्हाला माहीत नाहीत. त्यामुळं आपल्या पुरुषांच्या परिस्थितीला, आपल्या आईवडिलांच्या परिस्थितीला समजावून घ्यायची भूमिका आमची सगळी संपली. जन्माला गाठल्यात म्हटल्यावर करायला नको का अशी बोलण्याची भूमिका मुलामुलींची चालू झाली. पण जन्माला गाठल्यात म्हणून त्यांनीच त्यांचं कर्तव्य पालन करण्यापेक्षा जन्माला घालून मला विश्व दाखवणाऱ्या आईवडिलांच्या जीवनात माझ्यामुळे विष येता कामा नये ह्या कर्तव्याचे पालन करण्याची सुद्धा भूमिका मुलामुलींच्याकडे असली पाहिजे लक्षात. पण त्या मुली रोज उठून मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, आणि रोज हा दिवसभर काम करून यायचा, घरात येऊन पैसे द्यायचा. त्या बायकोची कटकट, त्या मुलींची कटकट. एक दिवस त्या पुरुषाला जीवन जगण्याचा अर्थच नाही असं समजू लागले आणि ते जगू लागले. एक 10-20% व्यसनी पुरुष असतील, मजा मस्ती करण्यासाठी व्यसन करत असतील. पण जेवढे पुरुष व्यसनी आहेत त्या व्यसनी पुरुषांच्यातले 50% पुरुष जे आहेत ना, ते परिवारातल्या लोकांनी त्यांच्या भावना आणि त्यांचं कष्ट समजावून घेतलं नाहीत म्हणून ते व्यसनाच्या आहारी गेले. लक्षात ठेवा. आम्ही जर त्यांना आल्याबरोबर निदान जेवताना, आणि तुम्हाला बायकांना कुठलं भूत बडवलेलं असते कळत नाही, बरोबर ते बिचारं जेवायला येऊन बसलं, हिचं चालू झालं बघा. आईचा फोन आलता, भावाचा फोन आलता, नंदचा फोन आलता, तिचं ट्रिप जाणार आहे, मुलग्याची पिकनिक जाणार आहे. ती जेवायला बसला, ह्यांचं सगळं वटवट चालू झालं. त्या बिचाऱ्यांना, ए मामा काय फोन आला काय बायकोचा लगी? मला वाटलं प्रॅक्टिकली चालूच आहे इथं सगळं. हां, मामीचा फोन आला, काय बटवा काढून जरा बाहेर जाऊन आणि बॅटरी चार्जिंग करून तू कुणाच ठोक मामा. निदान त्या बिचाऱ्या रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या नवऱ्याला जेवताना बायकोची कटकट, जून बाहेर येऊन बसला की आईची कटकट. तुझी बायको असं केली बघ, तुझी ती तसं केली बघ. कशाला ते पुरुष तुमच्याजवळ राहतील सांगा? एवढं देवानं तुम्हाला सुंदर रूप दिलेलं आहे, एवढं चांगलं या हाताला गुण दिलेला आहे, एवढा चांगला जैन कुल, ज्ञानवान कुल दिलेला आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर, तुमच्या घरातल्या मुलांच्या बरोबर एवढं प्रेमानं, एवढं आनंदानं, एवढ्या विश्वासानं जगलं पाहिजे. त्या नवऱ्याला वाटलं पाहिजे होतं माझे खरे मित्र, माझ्या घरात माझी बायकोच खरी मित्र आणि मैत्रीण आहे, मला कट्ट्यावर आणि मसुदीवर जाण्याची गरजच. कुठं तर आम्ही हे प्रेम द्यायला कमी पडतोय, कुठं तर आम्ही हे विश्वास जिंकायला कमी पडतोय, कुठं तर त्या दमलेल्या बाबाच्या कष्टाला समजावून घेऊन त्याचा हात पाय दाबून त्याला शांत झोप लागण्यासाठी निमित्त असणाऱ्या आमच्या सेवेला आम्ही कुठं तर कमी पडतोय. म्हणून तो बाप आपलं दुःख, तो नवरा आपलं दुःख विसरायसाठी मग बाहेरच्या ठिकाणी जातो. आणि मग त्याला कौतुक करणारी लोक भेटली की ती स्वार्थी आहेत का निस्वार्थी आहेत त्याला कळत नाही, आणि तो त्याच्यामध्ये वाहत जातो आणि व्यसनाधीन होतो. हे वास्तविक सत्य आहे. तुम्हाला कटू वाटत असेल, कडू वाटत असेल, तरी पण सत्य आहे ते स्वीकारा. अहो, दुसऱ्यांच्या पोरांना सांभाळण्यासाठी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद देणारी लक्ष्मीबाई पाटील हिचा जन्मगाव आहे कुंभोजा. आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तर एखाद्या वेळेला नवऱ्याकडे पैसे नसतील, काही नुकसान झालं असेल तर तुमचा पैसा आणि तुमचं सोनं द्यायला तुम्ही तयार नाही. आम्हाला अधिकार आहे का? या लक्ष्मीबाई पाटलांच्या गावच्या जन्मस्थानात आमचं गाव म्हणून आम्ही सांगतो, आमचा अधिकार तो आहे का? लक्षात ठेवा. कर्मवीर अण्णांचं जीवन एवढं उन्नत आणि एवढं पवित्र बनवण्यामध्ये त्यांच्या आईवडिलांचे जेवढे संस्कार लहानपणी महत्त्वाचे होते, तेवढं तरुणपणामध्ये त्यांच्या बायकोची साथ महत्त्वाची होती. लक्षात ठेवा. असल्या लक्ष्मीबाईसारखी पत्नी व्हायला शिका. बघा, तुमचे नवरे तुम्हाला सोडून बाहेर कुठेही जाणार नाहीत, ना जेवायला जाणार नाहीत, ना बसायला जाणार नाहीत, कुठेही जाणार नाही. तुमचा धर्म समजावून घ्या.
केवळ बस्तीतल्या धर्मात आणि अष्टकातल्या द्रव्यात आणि देवाच्या डोकीवर मस्तकावर वतणाऱ्या पदार्थामध्ये धर्म 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 म्हणून आम्ही बस्तीत एवढं भांडत बसलोय, ती बाहेरची लोक म्हणतात हेच शांत नाहीत आणि आम्ही तिथं जाऊन शांत काय करणार. आपण मंदिरात जातो तर आपल्यातला धर्म, शांत स्वभाव, क्षमाभाव पहिला आमच्यामध्ये आला पाहिजे आणि त्याच्यासाठी विशाल हृदयाची गरज आहे. पण ते रोज उठून बायकांची आणि मुलींची कटकट ऐकून एक दिवस त्या नवऱ्याला वाटलं आपण मरून जाऊया आणि तो एक दिवस जंगलामध्ये लाकूड तोडण्यासाठी काम करण्यासाठी जातो आणि जात 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 जंगलात 1, 2, 3 किलोमीटर इतक्या आत जातो की त्याला लोक ओळखू नयेत, दिसू नयेत, लोक त्याला बघू नयेत म्हणून मरायच्या अपेक्षेनं जातो. जवळ होता तो कासरा एका झाडाच्या दिशेला टाकतो आणि गळपास लावून घेणार, इतक्यात त्याला समोर साधू संत ध्यानाला बसलेले दिसतात. अरे या माणसाच्या अंगावर कपडे नाहीत, ह्याच्या आजूबाजूला कोण नाहीत, तरी सुद्धा याच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. नेमका हा व्यक्ती कोण आहे एकदा समजावून घेऊया आणि मग आपण मोरया म्हणतो आणि त्याच्या पुण्याचा उदय येतो आणि तो तिथनं उतरतो आणि त्या मुनी महाराजांच्या पाशी, त्या साधू संतांच्या पाशी जातो. तिथं जातो, 10 मिनटं बसतो, काही वेळ बसतो. महाराजजी डोळं उघडल्यानंतर महाराजजींना तो नमस्कार करतो आणि तुम्ही कोण विचारतो. महाराजजी सांगतात मी साधू. तू कोण? मी असं शेजारच्या कुंभोजमधला राहणार आहे, मी मनुष्य आहे. मग तू एवढ्या आत का आलास? मी लाकूड तोडून इथले वाळलेली लाकडं घेऊन जाऊन मी विकतो आणि ती विकल्यानंतर मी माझं जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो, माझं उदरनिर्वाह करत असतो. मग आज मला लाकूड तर मिळालंच नाही आणि मी मरण्याच्या भूमिकेतून आलो आहे, सगळी परिस्थिती सांगतो. महाराज त्याला समजावून सांगतात, बाळ तू मरून जाशील पण तुझ्या बायका पोरांचं काय? त्यांच्याकडे बघण्याची जगाची दृष्टी काय होईल? त्यांनी कसं जीवन जगणार? हे सगळं समजावून सांगतात आणि त्याच्यावर दया येते आणि महाराज सांगतात तुला आजपासून काही कष्ट करण्याची गरज नाही, तू फक्त नीतीनं न्यायानं चांगल्या पद्धतीनं वाग आणि धर्मध्यान कर. तुला आजपर्यंत जे धर्म करायला मिळालं नाही ती धर्माची संधी तुला मी देतो म्हटले. आणि ते महाराज त्याला एक घंटी दिले, घंटी, आणि ती घंटी दिल्याने सांगितले तुला जे मनात पाहिजे ते मनात धरायचं आणि घंटी वाजवायचं, तुला ती वस्तू मिळेल. तो घंटी घेतो, नमस्कार करतो, पाया पडतो आणि आपल्या मार्गाने जायला चालू होतो. महाराजांच्या लक्षात येतं त्याला एक काहीतरी नियम आहे. महाराज त्याला बोलवायला चालू करतात, हळी मारतात. त्याला वाटते महाराजी बहुतेक घंटी मागून घेतील म्हणला आणि त्याला आता बिन ऐकतं तो तसंच पुढं चालला. महाराजी म्हणले अरे बाळ तुला मस्त मी ॲपल उष्टा सफरचंद मोबाईल दिलोय पण त्याचा पासवर्ड माझ्याकडे आहे, त्याचा पासवर्ड माझ्याकडे आहे. आता बिन पासवर्डचं मोबाईल घेऊन काय करायचं असं तुम्हाला वाटतंय, तसं त्या बिन नियमाशिवाय घंटी घेऊन काय करायचं म्हटला. आणि मग थांबला आणि म्हणतो बोलवा लागलाय काय? कुंभोजवाले किती हुशार आहेत माहिती आहे. महाराज म्हणले एक लक्षात ठेव, ह्या घंटीचा एक नियम आहे, तुला जे मागशील ते सगळे मिळणार पण शेजाऱ्याला तुझ्यापेक्षा दुप्पट मिळणार. एवढं ऐकल्याबरोबर याचा जो चेहरा होता, याचा फुललेला चेहरा एका मिनिटात सोपटलेल्या केळागत त्या फुलागत झाला, कोमजला. असू दे म्हणला, घेऊन गेला. आता तू त्या घंटीचा उपयोग कर ना. कोण ऐकू ना? कोण? कुंभोजचा माणूस. त्या घंटीचा उपयोग कर ना. ते घंटी एका पोत्यात घातला आणि त्या पलंग खाली टाकला. शिव आणि कुऱ्हाड घेऊन रोज कामाला चालूच. काही दिवस पुढे गेले आणि दिवाळीनी दसरा आलता.
पहिला काय येते? ऐकू येत नाही. आणि नंतर काय येते? दिवाळी. दसरा आल्यावर तुम्ही काय करताय? हां, कानूला खडाकणं खाऊनच मरा. काय घरबीर सारून ताय काय विषय पटले बुरशा तोंडांनो. घर बीर काय सारवताय? जरा धुणं बिनं धुताय काय? नुसतं डायरेक्ट कानूला आणि खडाकणच. मला खरंच आता नरंद्याला जायची पाळी तेव्हा. दिवाळी दसऱ्याला पण घरबीर सारवत नाही? लुपित करताय वे? हां, तुम्ही जैनाच आहे की नाही? बरोबर आहे. आहार झाल्यावर शिल्लक राहिल्यावर फोडणी देऊन खाणार तुम्ही जैन. दसऱ्याला आपण सारवण करतोय किती? सगळ्या घरातलं भांडी कुंडी असं ते जुनं घर होतं आणि ती दसरा आले म्हणून सगळं घराला माती लिपत होती, सगळं खालचं सारवत होती, सगळं करत होती आणि वटवट होत होती. कसलं माझं नशीब, ह्याच्याबरोबर लग्न केल्यापासून हेच बघतोय, असंच बघतोय, तसंच बघतोय. सगळं असं बडबडत होती आणि बडबडत कधी एकदा माझं घर होणार, कधी माझा बंगला होणार असं म्हणत म्हणत त्या खाटाखालच्या पोत्याला हात घालून वडायला घंटी वाजल्याबरोबर त्या नेरोप्लॅन रंगाची ॲडव्हर्टाईज आहे की नाही अमिताभ बच्चनची, असं बघितलं की घराचा कलर बदलतोय. तसं एका मिनिटात घर 2 मजली बांगला काय सगळं पाहिजे तसं सगळं. मग त्या बाईला कळलं ह्या घंटीत काय तर जादू. कारण बाई कुठल्या गावची होती? हां, बायका असल्यातले हुशार. कुठल्या गावच्या? कुंभोजच्या. तिनं घंटी बाहेर काढली आणि घंटी वाजवत सगळं मागून घेतली. धार्मिक होती बाई, अत्यंत धार्मिक. सगळं मागून घेतली, नवऱ्याला पाहिजे ते मागून घेतली. सगळे करत असताना तिच्या कानावर घड्याळाची ठोके 6 कानावर पडली. लक्षात ठेवा, धर्मपत्नी पती आणि परिवाराला जी धर्मामध्ये आणते तिला धर्मपत्नी म्हणतात. आणि विषय वासनेच्या आहाराला जाऊन पती आणि परिवाराला पतनाला निमित्त ठरते ती पत्नी असते. लक्षात ठेवा, ती कुंभोजची माता धर्मपत्नी होती. तिला 6 ठोके घड्याळाचे कानावर पडल्याबरोबर तिच्या लक्षात आलं माझ्या नवऱ्याची काम करून कष्ट करून दमून येण्याची वेळ झाली असं तिच्या लक्षात येतं. आणि ती गॅलरीमध्ये जाते. कुठं जाते? गॅलरीमध्ये जाते आणि वागते वाकून तर ह्यो भवरा फिरा लागला इकडं तिकडं तिकडं इकडं. काय नवरा नवरा भवऱ्यासारखं आपलं इकडं तिकडं. इकडं बघतोय तर अरे माझं घर तर माझ्या घराचा बोळ गृहिणी क्लॉथ सेंटर इथूनच सुरुवात येतोय. माझ्या घराच्या बोळाचा शेवट पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर इथूनच संपतंय. त्याच बोळात फिरा लागलाय. खरं याला घरच गावणा. का गावणा बरं? आता मातीचं घर काय झालतं? बंगला झालता, घरापुढं गाड्या झालत्या. त्याला त्याचं घरच कळना. ही दरवाजात वर गॅलरीत राहिली. आपल्या नवऱ्याची अवस्था तिच्या लक्षात आली आणि तिनं बोलवली. कशी बोलवली सांगू? हां, तुमच्यासारखं नावं घेऊन बोलवत नाही नवऱ्याला. आणि इकडे येता का असं म्हणत नाही ती. अहो असं म्हणून ती बोलवली. आवाज ऐकले आपल्या नवऱ्याचं. नवऱ्यानं त्या पत्नीचा आवाज ऐकला आणि वर बघतोय तर ती बायको पण ओळखणं. का? शालू बिलू सगळं पावडर बिवडर मेकअप विकअप, नाकात नथनी, डोकीला बिंदिया, हातात पाटल्या बांगड्या, ही अगदी हिरोईनिगत सगळं नटून तिथं उभा राहिली होती. आणि म्हणली माझीच बायको आहे काय? 2 मिनिटानं त्याच्या लक्षात येते, कारण तो पण कुठला होता? कुंभोजचा. बहुतेक घंटी बायकोच्या हाताला लागली. तिथंच कुराड बिराड सगळं टाकतोय आणि जे पळत वर जातोय. जातानाच हाताची हातोबं असं सारत जातोय. बायको पुढं आल्यावर पहिला 2 छम्म दिशेनं झमाटच. एवढं मारल्यावर पण ती रागवत नाही. ती म्हणते तुम्हाला अजून काही शिल्लक राहिलं असलं तर मागूया की,
तोंडानं सांगा, बाईले हेडरी, बाईले हेडरी, बाईले. तो म्हणतो तुला काय अक्कल आहे काय? काय झालं? ह्या घंटीचं तुला माहीत आहे काय महत्व? काय? अगं तू हे घंटी वाजवून मागितल्यावर तुला जे मागशील ते मिळणार, पण शेजाऱ्याला दुप्पट मिळणार म्हणतोय. आणि हाताला धरतोय मनगटीला, गॅलरीत नेतोय. बघ म्हणतो इकडं तिकडं शेजारच्यांची 4-4 मजलं घरं चालते. घरापुढं 2-2, 4-4 गाड्या लागल्या होत्या. पण ती धर्मपत्नी होती कुंभोजची माता. ती म्हणते शेजाऱ्याचं घेऊन आपल्याला काय करायचं? आपलं जीवनातलं दुःख गेलं, आपल्या जीवनातलं संकट गेलं, आपल्या जीवनातलं हाल अपेष्टा सगळ्या गेल्या. आपल्यामुळं शेजाऱ्याला पण मिळत असलं तर मिळू दे, निदान आपलं तर दुःख संकट कमी होईल. हे म्हटलं तसलं काय सांगायचं नाही का? काय ती खुळे लोक आहे सगळी कुंभोजची. आता चातुर्मासला ती चंद्रपूर सागर महाराजाला घेऊन आल्यात. खर्च लई आहे म्हणून सारखं पैसे 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 करा लागल्यात. आणि आता जर आपल्यापेक्षा शेजारी जर श्रीमंत असतील तर सुनील सावकर आपल्या घराकडे कसे येणार पैसे द्या म्हणून? कुणीकडे जाणार? बबन पाटील अध्यक्ष, सुनील पाटील उपाध्यक्ष, आणि आमचं ते चष्मावाला कोण, महावीर बस्तीचं मासुर्ले उपाध्यक्ष, ही सगळी आमच्या घराकडे येणार नाहीत. मग ही कुठे जाणार? ही शेजाऱ्याच्या घराकडे जाणार. आपल्या घरापर्यंत यायला पाहिजेत की नाही? ह्याचं खायचं वांदं उठलंय. घरात नाही ज्वारी बाहेर करतोय जमादारी. हे म्हटला तू चुकलीस, आणि त्या हातातलं घंटी हिसकावून घेतोय. बायको सांगत असत्या, मी माझ्या प्रवचनाचा उपसंहार करण्याकडे येत आहे. त्या प्रवचनाचा मूल मतितार्थ समजावून घ्या. धर्म कुठं आहे? धर्म मंदिरात नाही, लक्षात ठेवा. धर्माची व्याख्या पहिल्या नंबरला बसलोय दशलक्षणला, काय शेवट नंबरला बसलोय ह्याच्यात धर्माची व्याख्या नाही. आमच्या मुलांना पावत्या फाडत असताना त्रास होणार नाही तुमचा, इथं धर्माची व्याख्या आहे. धर्माची व्याख्या कुठं आहे? समोशरण आहे. भगवंतांच्या समोशरणात सगळ्यांना भगवान दिसणार आहे, सगळ्यांची सोय येतोच होणार आहे. अरे भगवंतांच्या समोशरणाचं वैशिष्ट्यच आहे. तुम्ही जर निशंकित सम्यक दृष्टी असाल, तुम्ही धर्मात्मा असाल, तुमच्या वीतरागी भगवंतांच्यावर तुमची श्रद्धा भक्ती आस्था असेल तर तुम्हाला विश्वास पाहिजे. भगवंतांच्या समोशरणात आंधळ्याला पाय येतात, आंधळ्याला डोळे येतात, आंधळ्याला डोळे येतात, लंगड्याला पाय येतात. मुका माणूस बोलायला चालू लक्षोक लागतो, दरिद्री धनवान होतो, अज्ञानी ज्ञानी होतो. हे आमच्या भगवंतांच्या समोरशरणाचं लक्षण आहे. मग असं लागणाऱ्या समोरशरणात मी पहिला बसलो काय, मी शेवटला बसलो काय, मी कुठं बसलो हे महत्त्वाचं नाही, भगवान माझ्यात कुठं बसलेत ह्याच्यावर षोडशकरण आणि दशलक्षण, ह्याच्यावर षोडशकरण आणि दशलक्षण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला प्रॅक्टिकली जीवन जगायचं. बसण्यासाठी आमच्यात वांदो होत असेल, मी सांगितलोय मन निर्मळ ठेवा. तुमची पावती कितव्या पण नंबरची असू दे, तुम्हाला भगवान दिसण्यासारख्या ठिकाणीच बसचिला. आणि इथलंच पावती माझी नंबर हीच पाहिजे आणि तीच पावती पाहिजे म्हटला, पुढं बसून सुद्धा असं बघायला लागेल. आणि मागं बसणारी म्हणणार माझ्याबरोबर आय लेवलला भगवंत आहेत, माझ्याबरोबर आय लेवलला महाराज आहेत, मला काय मान दुखायची गरज नाही. दिवसभर इथं पूजा करा आणि रात्री नवऱ्याकडं मान दाबून घ्या. गळा नवा मान मान दुखा लागले दुखा लागले दुखा लागले नाही. कुठेही बसा, तुम्हाला भगवंत व्यवस्थित दिसणार, मन स्वच्छ पाहिजे. ती कुंभोजची धर्ममाता समजावून सांगते, अहो जगाचा विचार करू नका, आपल्याला चांगलं, आपले दिवस चांगले आले, विषय संपलं, तुम्ही जगाचा विचार करू नका. पण तो ऐकला नाही. तो घंटी हिसकावून घेतो. विनाशकाले विपरीत बुद्धी, अहंकार, हृदयाची कमजोरी, अधर्माचा प्रभाव, ज्ञानाचा अभाव. तो नवरा घंटी हिसकावून घेतो आणि म्हणतो, माझ्या घरामध्ये
मोठंच्या मोठं एक आड निघू दे म्हटलं. आड 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 म्हणजे काय? विहीर ज्याला पायरी नसते तसं आड निघू दे म्हटलं. ह्याच्या घरात एक म्हटल्यावर ऐकू येत नाही, शेजाऱ्यांच्या घरात 2. एवढ्यावर या बिचाऱ्याचं मन समाधान झालं नाही. ही स्पर्धा आपल्या जीवनामध्ये सगळं मिळून सुद्धा आपल्याला दरिद्री करते. याचं कारण एक, आम्ही दुसऱ्यांच्याकडं बघून जगायला लागलोय. आणि दुसऱ्यांच्याकडे बघून जगत असताना आम्हाला जे मिळायला लागलंय त्याचा आनंद आम्हाला घ्यायला समजणं झालं. एवढ्यावर त्या बिचाऱ्याचं मन समाधान झालं नाही. तो म्हणतोय, माझ्या घरात जेवढी लोक आहेत त्या सगळ्यांना अर्धांगवायूचा झटका येऊ दे. आता याच्या घरातल्या सगळ्या लोकांना अर्धांगवायूचा झटका म्हणजे शेजाऱ्यांच्या घरातल्या दोन्ही हात पाय लोळे पडू दे, अशी तो भावना करतो. मला सांगा, एवढी मनवांछित घंटी मिळून सुद्धा विचाराच्या संकुचितेमुळं त्यानं स्वतःचं पण नुकसान केला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं सुद्धा नुकसान केला. कुंभोजमधील आणि आलेल्या सर्व माझ्या भव्य जीवांनो, म्हणून मी सुरुवात सांगितलं, मन उदात्त असेल तर तुम्ही गरीब जरी असला तरी लोक तुम्हाला उठून स्थान देतील. आणि मन तुमचं उदात्त नसेल, संकुचित असेल तर सगळं असून सुद्धा आम्ही दुःखी होईल. त्यामुळे या चातुर्मासात कोण किती काम करायला लागले, कोण किती काम करणं, कोण किती दान द्यायला लागले, कोण किती दान देईनात, कोण मागं बसलंय, कोण पुढं बसलंय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सोडा. जग की चिंता छोड़ कर अपना हित पहचान, कुआ छानना छोड़ दो अपना लोटा छान. ह्या जगाची पंचीत सोडा, जग की चिंता छोड़ कर, जगाची काळजी सोडा. माझं कल्याण कसं होईल, माझा आत्मा परमात्मा कसा होईल, मी जैनत्वाच्या लक्षणांना कसं ग्रहण करीन, मी सुखी समाधानी आनंदी कशी जगीन. आणि जाता जाता मी सुखी समाधान आनंद जगत असताना जाता जाता 4 लोकांना मी सुखी समाधानी आनंदी कसं करेन, असं आमचं तुमचं जर भाव असेल तर तुम्हाला आम्हाला मनुष्य जन्म, जैन धर्म आणि मगाशी पूज्य वात्सल सागर महाराजांनी जसं सांगितलं की शांती सागर महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या कुंभोजसारख्या धर्मनगरीमध्ये तुमचा जन्म घेऊन आणि काही जण जन्म काढायला येऊन आणि जन्म काढायला इथं आलेत की लग्न होऊन बाहेर, तर तुमचा उपयोग होईल. नाही तर काय कळलं आपल्याला सांगा. नुसतंच आम्ही सांगायचं जगाच्या शिक्षणासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मवीरांची जन्मभूमी त्यांच्या आईवडिलांच्या नावानं लोक फार कमी ओळखतात. ऐतवडे हे गाव त्यांचं फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचं खरं गाव कुंभोजच असं लोक मानतात. शांती सागर महाराजजी जरी भोजचे असले तरी येळगुडमध्ये जन्मले, म्हणून येळगुडच्या मातीला जसं महत्त्व आहे तसं कर्मवीरांना जरी ऐतवड्याचे असले तर त्यांचा जन्म या कुंभोज नगरीत झाला. म्हणून कुंभोज नगरी तुमची पावन पवित्र. अशा महापुरुषांना, साधू संतांना जन्म देणारी तुमची कुंभोज नगरी. त्या महापुरुषाचं जीवन घडवण्यामध्ये दुःखामध्ये स्वतः समोर आणि सुखामध्ये मागं राहणाऱ्या अशा एक धर्मपत्नी लक्ष्मीबाईला जन्म देणारं हे तुमचं गाव. अशा अनेक महापुरुषांच्या जन्मानं पवित्र आणि पावन झालेल्या आणि साधू संतांच्या चरणस्पर्शानं पवित्र झालेल्या भूमीत तुमचा जन्म होऊन जर आमच्या विचारातली संकुचितपणा जर संपत नसेल, आमचं विशाल हृदय जर निर्माण होत नसेल तर तो आमचा जीवनात सगळ्यात मोठा पराजय. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा पराजय. म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी असं अत्यंत जीवन पवित्र जगण्याचा प्रयत्न करून वास्तविक सुख कुठं आहे, वास्तविक समाधान कुठं आहे, मी जन्माला कशासाठी आलो, मला काय करायला पाहिजे, मला कुठं जायला पाहिजे आणि मी कुणाला माझं संपत्ती आणि अस्तित्व समजून मी काय करायला लागलोय,
1-2 मिनिटात समजावून घ्या. मलाही माहीत नाही तुम्ही आज उठून जाणार नाही सा, कारण पावती बुक माझ्या पुढं आहे षोडशकारांचं दशलक्षांचं. त्यामुळे मी आज 6 वाजेपर्यंत जरी सोडलो नसलो तरी तुम्ही आज गप्पच बसणार आहे. गप्प मलाही माहिती आहे, त्यामुळं बसा शांत. आया कहाँ से कहाँ है जाना, म्हणा आया कहाँ है, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना. म्हणा सगळ्यांचा आवाज येऊ दे. एक दिन तेरा गोरा तने मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी में मिल जाएगा, कुटुंब कबीला खड़ा रहना, कोई बचा न पाएगा, कोई बचा न पाएगा, नहीं चलेगा कोई बहाना नहीं, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना. म्हणा बाहर सुख को खोज रहा है, बनता क्यों दीवाना रे, बनता क्यों दीवाना रे, आत्म ही सुख धाम है चेतन, निज को भूल न जाना रे, निज को भूल न जाना रे, सारे सुखों का है ये खजाना, सारे सुखों का ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना चेतन. जब तक तन में सांसें चलती सब तुझको अपनाएंगे, अपनाएंगे, जब तक प्राण रहेंगे तन में देख तुझे घबराएंगे, देख तुझे घबराएंगे, रही तो तुझी को पड़ेगा जाना, कहीं तो तुझी को ढूंढ ले. हाथ वर जय हो. ढूंढ ले ठिकाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना. धन दौलत या रूप खजाना यही दरारे जाएगा, यही दरारे जाएगा, दौलत के दीवानों सुन लो कुछ भी साथ जाएगा, कुछ भी साथ न जाएगा, आया अकेला अकेला ही जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना. सदगुरु जगा रहे चेतन, सुन भव से तर जाएगा, सुन भव से तर जाएगा, सम्यक दर्शन ज्ञान से चेतन, दुख सारा मिट जाएगा, दुख सारा मिट जाएगा, कभी सुखों का है ये खजाना, सभी सुखों का ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना चेतन. सबको तो जाना निज को न जाना, कैसा ज्ञान धारा तूने अपना पिछाना, अपना पिछाना, आया कहाँ से कहाँ है जाना, ढूंढ ले ठिकाना चेतन, ढूंढ ले ठिकाना चेतन. म्हणून आपल्याला कुठून आलोय, कुठं जायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याचा निर्णय आणि त्याच्यासाठी असणारा आवश्यक धर्म, त्या धर्माच्या व्यवस्थेला सगळ्यांनी समजावून घ्यायचं. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून तो सामर्थ्य, ती शक्ती भगवंत तुम्हाला मला देवो. अशा मंगलमय भावनेनं सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे,
वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नए मंगल गावे। ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा।